यानंतर थेट जाऊयात गोव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होतीये। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गोव्यात राजकीय दौऱ्यावर आहेत आणि आपण सातत्यानं त्यांचं ज्या प्रकारचं वार्तांकन रिपोर्टिंग करताय त्याबद्दल ते सुद्धा फार सकाळपासून आपल्याविषयी सद्भावना व्यक्त करून खुश आहेत आणि गोव्यातली पत्रकारिता अख्ख्या देशभर चालावी अशा प्रकारची असं त्यांनी मगाशी मत माझ्याकडे व्यक्त केलं। गेल्या 2 दिवसात जे काय झालंय त्याला आपण साक्षीदार आहात। आज आपल्याला भेटून ते परत मुंबईकडे रवाना होणार आहेत, पण गोव्यात यापुढे ते येत राहतील आणि शिवसेनेचं काम गोव्यात चालूच राहील। फक्त निवडणुकीसाठी नाही तर सामाजिक राजकीय पक्ष संघटनेच्या बांधणीचं काम यापुढे सदैव चालू राहील अशा प्रकारचं भूमिका सुद्धा मी इथे व्यक्त करतो। आणि मला असं वाटतं की काल बरंचसं आपली चर्चा त्यांच्याशी झालेली आहे दुपारच्या वेळेला वेलिंगकरांना भेटीनंतर। त्याच्यामुळे आज सुद्धा आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आपण त्यांच्याशी थेट बोलू शकता। बोला। नाही, एक मिनिट जरा पहिलं संजयनी माझ्या मनातल्या भावना आपल्यासमोर मांडलेल्या आहेत आणि खरंच अत्यंत मनापासून मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतोय। काल दिवसभरामध्ये ज्या काही राजकीय माझ्या बैठका कार्यक्रम झाले त्याला आपण चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी दिली आणि आपलं हे सहकार्य यापुढेही असंच मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आता प्रश्न तुमचा जो होता तो विचारा। मी काल इथे जो आलो अर्थातच राजकीय हेतूने आलेलो आहे आणि तो हेतू मी काही लपवलेला नाही। यापूर्वी गोव्यामध्ये आलो होतो, राजकीय कारणासाठी सुद्धा आलो होतो आणि अर्थातच पर्यटक म्हणून सुद्धा आलो होतो, कारण गोवा हे माझं एक आवडतं ठिकाण आहे। आत्ता जो आलेलो आहे तो बऱ्याच दिवसानंतर राजकीय कारणासाठी आलेलो आहे आणि राजकीय कारण म्हटल्यानंतर 2 गोष्टी येतात त्याच्यात। एक तर येत्या काही दिवसात येणारी इथली विधानसभेची निवडणूक आणि दुसरा हेतू जो आहे राजकीय तो शिवसेना पक्ष म्हणून, शिवसेना संघटना म्हणून पुन्हा एकदा हा शब्द फार जबाबदारीने वापरतो आहे की इथे मजबूतीने पाय रोवायला मी इथे आलेलो आहे। जागा किती लढणार हा एक मुद्दा आहे, परंतु त्याहीपेक्षा ज्यांच्याशी मी बोललो त्यांची भावना, त्या भावनेशी मी पूर्ण सहमत आहे, कारण ही तमाम गोवेकरांची एक भावना आहे की शिवसेना येते आणि जाते, मधल्या काळात काही करत नाही। हे खरं आहे आणि हे खरं असल्यानंतर मी अत्यंत प्रामाणिकपणाने ही जी काही आमची चूक म्हणा त्या चुकीचं कारण सुद्धा मी आपल्याला सांगितलेलं आहे, पुन्हाही सांगतो, मान्य करून यापुढे मात्र असं होणार नाही। कारण यावेळेला प्रथमच मी संजय राऊतांसारखा एक जबाबदार नेता गोव्यासाठी संपर्क नेता म्हणून दिलेला आहे। माझ्यासोबत दीपक केसरकर आहेत, सुदीप बसलेले आहेत, जीवन आहेत, मुंबईची नामदेवराव आहेत, मुंबईचे आणखीन काल विनायक राऊत होते, आमचे आमदार येथे येतील आलेले आहेत आणि यापुढची शिवसेनेची वाटचाल ही अत्यंत गांभीर्याने आम्ही गोव्याच्या भूमीला आणि गोव्याच्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून करू। मग पुढचा जो तुमचा प्रश्न आहे की सीट किती लढवणार, जागा किती लढवणार, 2-3 महिन्यावरती आलेल्या निवडणुकीमध्ये मी असं काही म्हणत नाही की आमचा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, पण चांगली माणसं सोबत घेऊन आम्ही गोव्याचं पुढचं राजकारण करू। आणि मग जागा किती लढवणार या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणेन काल माझी वेलिंगकरांशी चर्चा झालेली आहे। तत्वतः आम्ही दोघंही सोबत राहून पुढची वाटचाल करण्याचं आमचं नक्की झालेलं आहे। येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण गोव्याचा एक आराखडा आमच्या डोक्यात जो आहे, त्यांच्या डोक्यात जो आहे, त्याच्यावरती विस्ताराने चर्चा होईल आणि मग ती चर्चा झाल्यानंतर जागा किती आणि जागा कोणत्या
हा तेव्हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर दिलं जाईल. परंतु आम्ही अशी काही अवाजवी हाव घेऊन गोव्यामध्ये आलेलो नाही. गोव्याच्या जनतेला त्यांच्या ज्या काही भावना आहेत, त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत, वेदना आहेत, एक अपेक्षा असते. ज्या कारणासाठी मधल्या काळामध्ये आम्ही इथे येत नव्हतो त्याचं कारण असं होतं की बाबा आम्हाला असं वाटलं की आमच्या विचाराची माणसं आम्ही जी भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करतोय तीच भूमिका घेऊन गोव्यात काम करत असतील तर त्यांना कुठेही अडचण आपण करू नये म्हणून राजकीयदृष्ट्या आम्ही गोव्यामध्ये शांत होतो. पण आता जी काही एक भावना किंबहुना आक्रोश व्यक्त होतोय की आम्ही जो बदल अपेक्षित केला होता तो बदल काही घडत नाहीये आणि मग तो बदल घडवणार कोण. विचाराचा एक मूलभूत गाभा असतो. शेवटी पक्ष अनेक असतात. सगळेच जण म्हणतात निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही या गोष्टी करू, त्या गोष्टी करू, हे करू, ते करू. त्या व्यतिरिक्त त्या प्रत्येक पक्षाचं एक व्यक्तिमत्व असतं, प्रत्येक पक्षाचा एक चेहरा असतो आणि तो चेहराच जर का आपण बदलला तर तो चेहरा होता का मुखवटा होता हा प्रश्न जनतेला पडला असेल तर मला असं वाटतं मूळ विषय जो आहे, मूळ गाभा जो विचारांचा आहे त्याला न्याय देण्यासाठी आम्ही गोव्यामध्ये पुन्हा एकदा एक पाऊल टाकलेलं आहे आणि गोवेकर जनतेला माता भगिनींना आम्ही अतिशय नम्रपणाने प्रार्थना करतोय. आजपर्यंत आपल्या मनामध्ये जी भावना शिवसेनेबद्दल होती की शिवसेना केवळ निवडणुकीपुरती येते, यावेळेला शिवसेना निवडणुकीपुरती येणार नाही. जसं महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतो आहोत, जसं मुंबईमध्ये आम्ही काम करतो आहोत, 24 तास शिवसेना, शिवसैनिक हा आपल्यासोबत आपल्या व्यथावेदनांमध्ये त्या सोडवणुकीसाठी सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही. Maharaj, just one question. Honorable Muslim tax law. So, what are going to be your three topmost priorities in Goa when you are looking at the assembly elections? And especially, what is the role for your local candidates here? And who is going to be the... मी अजूनही निवडणुका ह्या विषयाला हात लावलेला नाही. कालचं सुद्धा माझं भाषण जर का आपण पाहिलं असाल, ऐकलं असाल तर कालच्या माझ्या भाषणामध्ये मी निवडणुकीचा एकही मुद्दा घेतलेला नाही. ह्याचं कारण असं, ज्या वेळेला आपण युतीसाठी चर्चा करत असतो त्यावेळेला युती झाल्यानंतर साधारणपणे ठळक मुद्दे कोणते घ्यायचे, कोणत्या विषयाला आपण स्पर्श केला पाहिजे, कोणते विषय हे जनतेच्या जीवाभावाचे आहेत ते घेऊन आपण निवडणुकीला सामोरं जायचं असतं. आणि म्हणून मी असं ठरवलं की कालच्या माझ्या भाषणात किंबहुना या भेटीमध्ये प्रत्यक्ष निवडणूक मुद्द्यांना, प्रचाराच्या मुद्द्यांना मी हात घातलेला नाही. दिवाळीनंतर जेव्हा आमची चर्चा पुन्हा होईल तेव्हा आमच्या युतीची एक आउटलाईन ठरेल, आमचा वचननामा ठरेल आणि मग नंतर मात्र प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल. माध्यम मी तुम्हाला सांगितलं ना की या कोणत्याही विषयावरती मी अजून काही बोललेलो नाही. पण माध्यम म्हटल्यानंतर साहजिकच आहे, मातृभाषा हा एक महत्वाचा मुद्दा असतोच आणि तो मातृभाषेचा प्रश्न जर का दुर्लक्षिला जाणार असेल तर मग आपल्या अस्तित्वालाच धोका निर्माण होतो. परंतु मला असं वाटतं मी आज कोणत्याही विषयावरती भूमिका मांडणं हे थोडंसं घाईगर्दीचं ठरेल. त्याच्यासाठी मी पुन्हा जेव्हा येईन तेव्हा पूर्ण भूमिका ठरवून येईन आणि तेव्हा मात्र तुमच्या निवडणूक विषयाच्या प्रत्येक प्रश्नाला मी अगदी सखोलपणाने उत्तर देईन. महाराष्ट्रात तुमची भाजपकडे युती आहे, बरोबर ना? युती गोव्यात का होत नाही? नाही, बरोबर म्हणजे हा प्रश्न तुम्हाला का पडावा? काय रे, गोव्यात का होत नाही? गोव्यामध्ये आधी तशी मला नाही वाटत कधी महाराष्ट्राच्या बाहेर भारतीय जनता पक्षाबरोबर युती झाली होती. त्याच्यामुळे इथे युती तुटली, युती हा प्रश्न नाहीये. महाराष्ट्राच्या बाहेर भारतीय जनता पक्ष सुद्धा स्वतंत्रपणे लढत आलेले आहे, आम्ही सुद्धा वेगळे लढत आलेलो आहोत. साहजिकच आहे महाराष्ट्राच्या बाहेर जो आम्हाला अधिक जवळचा वाटतो, समविचाराचा वाटतो, त्याच्यासोबत आम्ही जसं जाऊ शकतो तसे सगळे जाऊ शकतात. पण ठाकरे साहेब मला एक सांगा, आता महाराष्ट्रात तुमची युती आहे, आता गोव्यात तुम्ही युती करत नाहीत, मग तुम्ही युती असलेल्या पक्षावर तुम्ही टीका कशी काय करणार इकडे गोव्यात आल्यावर? गोव्यात कुठे युती आहे? गोव्यात नाही पण महाराष्ट्रात आहे ना. पण मी इथे पक्षाबरोबर तुमची हो, पण इथे राहून मी गोव्यातल्या महाराष्ट्रातल्या भाजपबद्दल कुठे काय बोलतोय? मी गोव्यातल्या भाजपबद्दल बोलेन. How do you look at handling this 25% of Catholic? You are right wing organization in the time. Goa is 25% population of Catholic. How do you look at handling the issue? नाही, पण त्यांचं आणि आमचं वैर कुठे? आम्ही कॅथलिकबद्दल किंबहुना पहिल्या प्रथम शिवसेनेची भूमिका नीट सांगतो. आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, ते मी कधी नाकारलेलं नाही, नाकारणार नाही. पण आमचं हिंदुत्व हे दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारं नाही. आमचं हिंदुत्व हे अत्यंत स्पष्ट आहे.
जो या देशाला आपलं मानतो तो आपला आहे. आणि आजपर्यंत कधीही कुठेही कॅथलिक धर्म असेल किंवा कॅथलिक लोकांबरोबर आमचा कधी वादविवाद झालेला नाहीये. इथे गोव्यामध्ये जी शांतता आहे, जो एकोपा आहे, तो कुठेही बिघडू न देता आम्हाला तरी सुद्धा आम्हाला आता गोव्यात लोक का बोलवतात, गोव्यात शिवसेनेला का लोक स्वीकारतात, याचा अर्थ त्यांना शिवसेनेबद्दल एक विश्वास आहे. तो विश्वास घेऊन आम्ही पुढे जातोय. काल म्हापशातला संजय राऊत you intend to field candidates in South Goa. काल आले ना, काल तुम्ही सांगा ना. काल तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण जो कॅथलिक आणि ख्रिश्चन हा प्रश्न उभा केलाय तो चुकीचा आहे. आमच्या गोव्यातल्या शिवसेनेच्या संघटनेमध्ये अनेक पदाधिकारी कॅथलिक आहेत आता झालेले. आणि काल म्हापशाचे माजी महापौर एक्स मेयर मायकल करास्को यांनी काल शिवसेनेमध्ये उद्धवजींच्या उपस्थितीत प्रवेश केलाय, त्यांच्या सगळ्या ख्रिश्चन कार्यकर्त्यांसह. तेव्हा हे इथे ख्रिश्चन आणि हिंदू हा प्रश्न आम्ही निर्माण केलेला नाहीये. मराठी राजभाषा व्हावी हा तुम्ही प्रश्न कसा लावणार का? म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की मी निवडणुकीच्या कोणत्याही मुद्द्याला स्पर्श करत नाही. कारण एक मिनिट, युतीची बोलणी आमची ही चालू आहेत. मराठी ही आमची मातृभाषा आहेच. आणि कालच मी सांगितलं की पाऊल टाकतानाच कुठे भाषिक वाद व्हावा अशी माझी इच्छा नाहीये. काल सुद्धा मी म्हटलेलं आहे की इतर सर्वांचा मान राखून, जसं मराठी माझी मातृभाषा आहे, माय मराठी, कोकणी माझी मावशी आहे, दोन्ही सख्या बहिणी आहेत, जसं कोकण पट्टा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एक चांगलं काही घडवत असताना उगाच कुठेतरी भडकाभडकी होईल असं मी कोणतेही काम करणार नाही. हाऊ डू यू स्ट्रेंथन पार्टी इन गोवा? आता कळेल ना थोड्या दिवसात. अरे या बाजूला कोणाला प्रश्न नाही, इकडे मुंबई काय का? सोडू ना. की जे स्थानिक पातळीवरती विचारांशी जुळणाऱ्या पक्षांशी आम्ही सोबत जाऊ. आता गोव्यात आपण लिंकर सरांसोबत काल चर्चा केली, मनोजुळणी मिळाली. राज्यभरामध्ये शिवसेना जिकडे जिकडे पाय रोवू पाहते तिकडे भाजपा विरोधकांची मोडी शिवसेना बांधणार. भाजप विरोधक हा समविचार होऊ शकत नाही. How do you look at Grand Alliance? आलं लक्षामध्ये ना, भाजप विरोधक हा समविचार होऊ शकत नाही. आपल्याला जे काय करायचंय त्याच्याशी मिळते जुळते विचार हा समविचार होतो. झालं. Look at formation of Grand Alliance with anti-BJP political parties. आताच बोललो ना मी, अँटी बीजेपी हा आमचा क्रायटेरिया नाहीये. अँटी बीजेपी हा क्रायटेरिया नाहीये. इथे गोवेकरांना ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्या झालेल्या दिसत नाहीत. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की त्या विषयाला हात घातल्यानंतर ती मोठी यादी होईल. आणि त्याला तूर्त आत्ता मी या दौऱ्यामध्ये मी हात लावत नाहीये. जेव्हा प्रचाराला मी येईन तेव्हा त्या सगळ्या गोष्टी सुरू होतील. When is your next visit? लवकरात लवकर, म्हणजे आता दिवाळीच्या नंतर. वेलिंगकर सरांचं एमजे बरोबर त्यांनी नातं जुळवायचा प्रयत्न केला आणि शिवसेनेची समविचारी असा एमजे पक्ष आहे, तर तुम्ही त्यांच्याकडे युती मुद्द्यावर काय बोलणार? ते संपूर्ण अधिकार मी वेलिंगकरांकडे दिलेले आहेत. कारण त्यांना जर का वाटत असेल की महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, कारण तो सुद्धा महाराष्ट्रवादी म्हणून एक आहेच ना पक्ष, मराठी भाषेचा तुम्ही जो काही उल्लेख केला, आमच्या मराठी भाषेची आमच्या बरोबर येणारा, हिंदुत्वाबरोबर एकत्र येणारे असे सगळे पक्ष जे कोणी चांगल्या भावनेने एकत्र येऊ इच्छितात त्यांना कोणाला घ्यायचं, काय करायचंय ते मी वेलिंगकर साहेबांना सांगितलं की आपण ठरवा. कॅसिनो हा एक महत्वाचा निवडणूक मुद्दा आहे गोव्यात, त्याबद्दल तुमचं काय आहे? मी अजूनही त्याच्याबद्दल काही बोललेलो नाही. या सगळ्या प्रश्नांना मी नंतर उत्तर देईन. So most of the most xenophobic years that we've seen a problem in Goa is about migration, that the migrants coming in from other states, something that your party has always stand, sons of the soil. So something very specific, I want one line from you, sir. What is your stand on the same? Because for every election we've seen that has been one of the main points every party has looked and contested, whether independence or from any party. हा मुद्दा पहिल्यांदा शिवसेनेने 1966 साली मुंबईमध्ये उचलला होता. त्यावेळेला शिवसेना संकुचित, प्रांतीय वगैरे 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 दूषणं दिली गेली. पण आता हा मुद्दा केवळ मुंबई नाही, गोवा नाही, हा जागतिक मुद्दा झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने या विषयाकडे नीट समजून घ्यायला पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या वेळेला देशामध्ये भाषावर प्रांतरचना झाली त्यावेळेला एक भाषा म्हणून एक त्यांना प्रांत मिळाला.
राज्य मिळाली, त्या राज्याला राजधानी मिळाली, प्रांताला सरकार मिळालं आणि त्या सरकारची जबाबदारी असते तिथल्या भूमिपुत्रांची काळजी घेणं. कोणीही घरामध्ये सगळं सुख शांती आहे आणि म्हणून मला आता कंटाळा आला मी बाहेर पडतो असं पडत नाही. ज्या वेळेला एखादा माणूस किंवा एखादी व्यक्ती ही घर सोडून दुसऱ्या राज्यात जाते तेव्हा तिथल्या सरकारची ती नालायकी असते की माझ्या राज्यातली माणसं ही दुसऱ्या राज्यात जातात आणि मग या सगळ्या गोष्टीकडे सगळ्यांनीच एक जबाबदारी उचलून काम केलं तर मला वाटतं हे जे काही स्थलांतराचा मुद्दा आहे तो थांबू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की गोव्यापुरतं बोलताना, कारण मी आज गोव्यात आहे, सरकार आमचं असं असेल की गोव्यातला एकही माणूस केवळ रोजीरोटीसाठी गोवा सोडून बाहेर जाणार नाही. वेलिंगकर आणि तुमचा पक्ष समविचारी आहात तुम्ही आणि गेल्या महिनाभरापासून तुमची वेलिंगकरांची चर्चा सुरू आहे. तुम्ही आज कालपासून गोव्यात आहात, तुमची चर्चा झाली आहे, मात्र अधिकृतरित्या शिवसेना आणि वेलिंगकरांच्या पक्षाची युती जाहीर होत नाही. जाहीर होत नाही म्हणून असं नाही सांगतो. माझी काल प्रथम वेलिंगकरांची भेट झाली आणि पहिल्या भेटीमध्ये सगळे आम्ही काही याद्या आणि तपशील घेऊन बसलो नाही. पण साहजिकच आहे, विचार एक होते हे तर माहिती आहे, कारण संजय राऊत त्यांच्याशी गेले काही दिवस त्यांची अधूनमधून चर्चा सुरू होती. पण प्रत्यक्ष, कारण ते सुद्धा आता राज्याचा दौरा करतायत आणि आणखीन काही मंडळी सोबत येत आहेत काय हे तेही बघतायत. आणि म्हणून मला पण असं वाटलं की उगाच काहीतरी तंगड्यात तंगडं घालण्याची आमची काही वृत्ती नाहीये. जिथे जिथे ज्यांना तेव्हा सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना हे आगामी गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये एकत्रपणे लढतील हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी. सोबतच विद्यमान सरकार आहे ते योग्य पद्धतीनं विकास कामं करत नाही, राजकारण करत नाही. त्यामुळे इथून पुढे शिवसेना एक पक्ष आणि संघटना म्हणून गोव्यात आपले पाय मजबूत करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय आणि भाजपला देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे टोले लगावले.